वेगवेगळ्या ठिकाणाहून आतापर्यंत 1700 किलोंचा एमडी साठा जप्त, दिल्लीतून 5 आरोपींना अटक, तर कुरिअरच्या माध्यमातून 3 ते 3.5 कोटींचे ड्रग्ज लंडनला गेल्याची माहिती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पत्रकार परिषदेतून माहिती. पुण्यात 2000 किलो ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मास्टरमाइंडचा शोध सुरू. सॅम ब्राऊन नावानं फिरणाऱ्या परदेशी नागरिकाचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू. 27 फेब्रुवारीला मवियाची बैठक. मवियातील तिन्ही पक्षांच्या जागा वाटपांनंतर वंचित आणि इतर पक्षांच्या जागांची चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांकडून नाराजी व्यक्त. आम्हाला 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही, तर आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, कीर्तीकरांचं विधान. मुंबईत नड्डांकडून भाजप आमदार खासदार पदाधिकाऱ्यांचा क्लास. महागड्या गाड्यांमध्ये फिरू नका, मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, नड्डांचे भाजप नेत्यांना आदेश. मुंबईतील दादरच्या वसंत स्मृती सभागृहात भाजप नेत्यांची टिफिन बैठक. लोकसभा निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा. जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा आणि भाजपचे प्रमुख खासदार आमदार उपस्थित. संजय राऊत मानहानी प्रकरणी नितेश राणेंना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश. माजगाव कोर्टानं बजावलेल्या वॉरंटला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. 27 फेब्रुवारीला न्यायमूर्ती RN लढ्ढा यांच्यासमोर सुनावणी. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी शरद पवार गटाला हायकोर्टाकडून नोटीस. 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मतभेद सोडून एकत्र राहिले पाहिजे. मतभेदाची परिस्थिती ज्या राज्यांमध्ये आहे तिथे वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकत्र बसावं आणि चर्चा करावी. शरद पवारांचा इंडिया आघाडीच्या नेत्यांना सल्ला. मोदींना लोकसभेतील विजयाची खात्री नाही. अनेक सर्वेक्षणं भाजपच्या विरोधात निकाल सांगतायत. मोदी हे तो नामुमकिन असल्याचं आम्हाला दिसत असल्याचं शरद पवारांचं विधान. प्रकाश आंबेडकरांसोबत आमच्या सहकाऱ्यांच्या चर्चा झाल्यात. आंबेडकरांच्या प्रस्तावावर आम्ही चर्चा करत आहोत. शरद पवार यांची प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतील प्रवेशावर माहिती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशाच पद्धतीनं मराठा आरक्षण दिलं होतं, पण ते कोर्टात टिकलं नाही. पुन्हा तशाच पद्धतीनं हे आरक्षण मंजूर करून घेतलंय. कायदेतज्ञ बापट यांच्या मते हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही. शरद पवारांच्या आरक्षण विधेयकावर प्रतिक्रिया. शरद पवारांना आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार काय? भाजप आमदार राम कदम यांचा सवाल. तर सतत सत्तेत राहूनही मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे आज मराठा आरक्षणाबाबत बोलत असल्याची शरद पवारांवर टीका. राऊतांनी उल्लेख केल्यानंतरच शाहू महाराजांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. त्यापूर्वी कुठेही चर्चा नव्हती. शाहू महाराजांच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया. इंडिया आघाडीत मतभेद नाहीत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा. महाराष्ट्रात यायच्या आधी आमचं जागा वाटप झालेलं असेल. मवियाच्या जागा वाटप चर्चेबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया. काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले आमदार जिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी. जिशान यांच्या जागी अखिलेश यादव यांची मुंबई युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती. रायगडमध्ये सुनील तटकरेंना शह देण्यासाठी शरद पवारांचा मोठा डाव. सुनील तटकरेंचे मोठे भाऊ अनिल तटकरेंचा शरद पवार गटात प्रवेश. सुनील तटकरेंविरोधात लोकसभा लढवण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होणार. काँग्रेसचे 7 तर शरद पवार गटाचे 5 आमदार आमच्या संपर्कात. अमोल मिटकरींचा मोठा दावा. सरकारला सगळ्या सोयऱ्यांबद्दल विचार करावा लागणार, अन्यथा मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही. दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. तर जरांगेंनी थोडे दिवस थांबावं. कुणबी दाखल्याचीही मागणी पूर्ण होईल, केसरकरांचं आवाहन. मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर करत असताना ड्युप्लिक्सची परिस्थिती. विधेयकाला काँग्रेसची सभागृहात मान्यता, मात्र बाहेर विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे काँग्रेसला नेमकं काय म्हणायचंय हेच कळायला मार्ग नाही. प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका. मराठा आरक्षण विधेयक काल मंजूर झालं असलं तरी मराठा आरक्षणासंदर्भात अनेकांच्या मनात शंका आणि प्रश्न. मागील अनुभव पाहता हे आरक्षण टिकणार का याबाबत अजूनही शंका वाटते. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. भारतीय जनता पक्ष हा फसवाफसवीच्या पायावर उभा. मराठा आरक्षणापासून ते चंदीगड महापौर पदापर्यंत सगळी फसवाफसवी. संजय राऊतांची टीका. मला आणि माझ्या पत्नीला गोळ्या घातल्या तरी मराठा आरक्षणाविरोधात याचिका करणार. गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य. तर 24 तारखेपासून होणाऱ्या आंदोलनातही जाळपोळ होणार. सदावर्तेंचं भाकीत.
सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं, याबद्दल त्यांचे आभार. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील हायकोर्टातील याचिका 3 आठवड्यांसाठी तहकूब. गुणरत्न सदावर्ते उपलब्ध नसल्यानं सुनावणी तहकूब. जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडत चालल्याचा याचिकेतून आरोप. नवी मुंबईच्या वाशीमध्ये माथाडी कामगारांचा जल्लोष. सरकारनं विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानंतर ढोल वाजून आणि मिठाई वाटून केला जल्लोष. सुरक्षा रक्षक नेमणुकीत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा गर्जना श्रमिक संघाचा आरोप. हायकोर्टात जनहित याचिका दाखल. शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये कायदा आणि नियम डावलून खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केला जात असल्याचा आरोप. राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला यश. नवजात बालकांच्या मृत्यूचंही प्रमाण घटलं. केंद्र सरकारच्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेतून माहिती समोर. राज्य आमचं आहे, तुमची गुर्मी उतरवू. संभाजीनगरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक अनिल मक्रिये यांनी पोलिसांना धमकावलं. शिवजयंतीनिमित्त काढलेली दुचाकी रॅली अडवल्याच्या रागातून पोलिसांना बोल. छत्रपती संभाजीनगरमधील विश्रांतीनगर भागातील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिका पथकावर दगडफेक. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जनतेला पिटाळून लावलं. कोस्टल रोड मजबूतीच्या परीक्षेत पास. हाजी अलीजवळ ब्रिजवर 300 टनांचे 12 ट्रक सलग 72 तास उभे करून घेण्यात ब्रिजची मजबूती करण्यात आली. कोस्टल रोडचं पुढच्या आठवड्यात लोकार्पण करण्यासाठी पालिकेकडून काम सुरू. उद्या ठाणे महापालिका क्षेत्रातील काही भागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार. 12वी गुरुत्व वाहिनीचं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानं पाणी पुरवठा बंदीचा निर्णय. दिव्यामध्ये लोकलच्या दारावर उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर मोबाईल चोरण्याच्या उद्देशानं मारला फटका. संबंधित प्रवासी तोल जाऊन खाली पडला. रेल्वे खाली आल्यानं प्रवाशाचा हात खांद्यापासून झाला निकामी. सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरिमन यांचं दिल्लीमध्ये निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. 1991 मध्ये पद्मभूषण आणि 2007 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित. सुनील केदार यांचा नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांच्या कार्यालयातील फोटो काढण्याची भाजपची मागणी. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा फोटोला हात न लावण्याचा इशारा. तर भाजप मागणीवर ठाम असल्यानं तणावाचं वातावरण. राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडेंकडून नागपूर रेल्वे स्थानकाची पाहणी. महिला लोको पायलटला येणाऱ्या समस्यांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा. पुण्यातील पुढचा खासदार भाजपचाच असेल. मेधा कुलकर्णींकडून विश्वास व्यक्त. तर विधानसभेच्या उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया. नांदेडच्या कंधार तालुक्यातील पानभोसी गावात कॉपी रोखण्यासाठी ड्रोनचा वापर. कॉपी देण्यासाठी बाहेरून कोणी आल्यास तो कॅमेऱ्यात टिपला जावा यासाठी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात ड्रोनचा वापर. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 8 तालुक्यांमध्ये गंभीर पाणी टंचाई. फेब्रुवारीतच जाणवते दुष्काळाची दाहकता. 559 गावांना 170 टँकरद्वारे पाणी पुरवठा. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील 42 गावांमधल्या 30,000 मालमत्ता धारकांची कागदपत्र झाली डिजिटल. एका क्लिकवर ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार. फी न भरणाऱ्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा हॉल तिकीट रोखता येणार नाही. तशी तक्रार आल्यास संबंधित शाळेविरोधात नियमानुसार कारवाई केली जाईल. बोर्डाचा शाळांना इशारा. पुढील शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षा वर्षातून 2दा होणार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा. दोन्हीपैकी ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण ते अंतिम मानले जाणार. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. मराठा आरक्षणामुळे मंत्रिमंडळ बैठकीत मार्चच्या डॉक्टरांचा विषय घेता आला नाही. मात्र पुढील बैठकीत मार्चच्या डॉक्टरांचा विषय मार्गी लावला जाईल. त्यांनी आंदोलन करू नये. मंत्री हसन मुश्रीफ यांची विनंती. 24 फेब्रुवारीला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा बैठक घेणार. लोकसभा निवडणुकीसंदर्भात करणार चर्चा. बैठकीला सर्व राज्यांचे निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी राहणार उपस्थित. भाजप चंदीगडच्या महापौरपदाची निवडणूक हरू शकते. तर भाजप कोणतीही निवडणूक हरू शकते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर निशाणा. दिल्लीत शेतकऱ्यांकडून पुन्हा आंदोलनाची हाक. शंभू सीमेवर जवळपास 10,000 शेतकरी दाखल. पोलिसांचं बॅरिकेड तोडण्यासाठी आंदोलकांकडून काठ्या, दगड, लोखंडी ढाल आणि मुखवटेही असल्याची माहिती.
पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा आणण्यासाठी संसदेचं विशेष एकदिवसीय अधिवेशन बोलवा, शेतकरी नेते सवर्णसिंग पंधेर यांची मागणी. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला 26 फेब्रुवारीपासून 1 मार्चपर्यंत ब्रेक. लंडनच्या केम्ब्रिज विद्यापीठात राहुल गांधींचं लेक्चर असल्यानं भारत जोडो यात्रेला 5 दिवसांचा ब्रेक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.